नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट कसं बनवायचं। एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने फक्त 33 रुपयात बनवू शकतात। तर या व्हिडिओमध्ये आपण एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट बनवण्याची संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुम्हाला आपले सरकार पोर्टलवर यायचं आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर आपले सरकार पोर्टलवरून तुम्हाला कुठलंही डॉक्युमेंट काढायचं असेल किंवा लायसन काढायचं असेल तर आधी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल। त्यानंतरच तुम्ही इथून कुठल्याही डॉक्युमेंटसाठी ॲप्लिकेशन करू शकतात। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्याआधी ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल किंवा व्यक्ती मायनर असेल तर यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सर्वसाधारण व्यक्ती असेल किंवा व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर यांनी त्यांच्याच नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। न्यू युजर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसतील, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2। तर इथे तुम्हाला ऑप्शन 1 वरती टिक करायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर तुमचं युजर नेम टाकायचं। युजर नेम टाकल्यानंतर ते अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला इथून चेक करायचं आहे। जर युजर नेम अवेलेबल नसेल तर दुसरे युजर नेम टाकायचं आहे। त्यानंतर ते अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला परत इथून चेक करायचं आहे। जर युजर नेम अवेलेबल असेल तर तुमच्या समोर खाली एक टॅब ओपन होईल, तिथे तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची, पासवर्ड क्रिएट करायचा आहे। पासवर्ड कन्फर्म करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तरीही रजिस्ट्रेशन कसं करायचं ते समजत नसेल तर त्याच्यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तो व्हिडिओ बघून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करताना ही संपूर्ण माहिती तुमच्या आधार कार्डवर जशी असेल तशी संपूर्ण माहिती तुम्हाला न चुकता टाकायची। यानंतर तुमच्या माहितीत बदल करता येणार नाही, म्हणून एकदाच तुम्हाला ही संपूर्ण माहिती व्यवस्थित टाकायची आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी तुमची युजर ID टाकायची आहे, पासवर्ड टाकायचा आहे, हा कॅप्चा कोड इथे एंटर करून तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असं इंटरफेस येईल। त्यानंतर इथून तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सब डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट सब डिपार्टमेंट वरती क्लिक केल्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून तुम्हाला कुठल्याही एखाद्या सर्व्हिस वरती टिक करून प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या डॅशबोर्ड वरती रिडायरेक्ट व्हाल। त्यानंतर इथे तुम्हाला सर्व्हिस लिस्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सर्व्हिस लिस्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट ज्या ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतं त्या संपूर्ण सर्व्हिस तुमच्या समोर दिसतील। तर आपल्याला एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट बनवायचं आहे, म्हणून इथं आपल्याला एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुम्हाला कुठकुठली डॉक्युमेंट लागणार आहे तर ती संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट इथं दिलेली आहे। तर ज्या वेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड करू त्यावेळेस मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यानंतर कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला 3 स्टेप मध्ये कंप्लीट करायचं आहे। तर आधी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि पेमेंट करायचं आहे। तर अशा 3 स्टेप मध्ये तुम्हाला एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट बनवायचं आहे। ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला सर्टिफिकेट नेम सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट सर्टिफिकेट नेम वरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला फक्त डोमिसाइल सर्टिफिकेट बनवायचं असेल तर डोमिसाइल सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट बनवायचं असेल तर नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला फक्त नॅशनॅलिटी बनवायची असेल तर नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर तुम्हाला जे डॉक्युमेंट बनवायचं असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर
ॲप्लिकेंट डिटेल एंटर करायची आहे। तर ॲप्लिकेंट डिटेलमध्ये तुम्हाला सॅल्युटेशन किंवा संबोधन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट सॅल्युटेशनवरती क्लिक केल्यानंतर कुमार, कुमारी, श्री, श्रीमती तर तुमचं जे संबोधन असेल ते संबोधन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये ऑटोमॅटिकली आलेलं आहे, तसेच मराठीमध्येही ऑटोमॅटिकली आलेलं आहे। ते तुम्ही रजिस्ट्रेशन करताना फिल केलेलं होतं म्हणून ते इथं ऑटोमॅटिकली आलेलं आहे। त्यानंतर तुमच्या वडिलांचं सॅल्युटेशन किंवा संबोधन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट सॅल्युटेशनवरती क्लिक केल्यानंतर मिस्टर श्री जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, एज, मोबाईल नंबर, जेंडर या गोष्टी इथं ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत। त्या तुम्ही रजिस्ट्रेशन करताना फिल केलेल्या होत्या म्हणून त्या इथं ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत। ईमेल आयडी एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। ऑक्युपेशन किंवा तुमचा व्यवसाय सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट ऑक्युपेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथे फार्मर, इंजिनियर किंवा तुम्ही स्टुडंट असतील तर तुमचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे। व्यवसाय सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे आधार नंबर किंवा ॲप्लिकेंट नॅशनॅलिटी मध्ये काही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर रेसिडिंग ॲट प्रेझेंट ॲड्रेस सिन्स तर तुम्ही ॲड्रेसवर कधीपासून राहतात ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे किंवा इथे तुम्हाला तुमचे जन्म वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेंट ॲड्रेस फिल करायचा आहे तर इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिल करून घ्यायचा आहे। ॲड्रेसमध्ये सिम्पली तुम्हाला डॉट टाकून द्यायचा आहे। त्यानंतर बिल्डिंग, सेक्शन, स्ट्रीट किंवा लँडमार्कमध्ये काही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर बेनिफिशरी डिटेल फिल करायची आहे। तर बेनिफिशरी डिटेलमध्ये ज्याला एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे फिल करायची आहे। UID नंबर फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर तुम्ही ॲड्रेसवर कधीपासून राहतात ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्हाला तुमचे जन्म वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जन्म वर्ष सिलेक्ट केल्यानंतर या ॲड्रेसवर राहायला तुम्हाला किती वर्ष होत आहे ते तुम्हाला इथे संख्या टाकून घ्यायची आहे। तर या ॲड्रेसवर वास्तव्याला किंवा राहायला तुम्हाला कमीत कमी 15 वर्ष असणं गरजेचं आहे। त्यानंतरच तुम्ही एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन करू शकतात। रिलेशन ऑफ ॲप्लिकेंट विथ बेनिफिशरी इथे तुम्हाला तुमचं नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट रिलेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे नातं असेल ते नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर सेल्फ ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर इतर डॉटर किंवा सन जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। नातं सिलेक्ट केल्यानंतर बेनिफिशरी सॅल्युटेशन किंवा संबोधन सिलेक्ट करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे। डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची, मोबाईल नंबर एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर येस ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस हा वेगवेगळा असेल तर इथे तुम्हाला नो ऑप्शनवरती टिक करायचं आहे। नो ऑप्शनवरती टिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण प्रेझेंट ॲड्रेस किंवा आता तुम्ही ज्या ॲड्रेसवर राहताय तो संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे आणि जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस हा सेम असेल तर येस ऑप्शनवरती टिक करायचं आहे। बर्थ डिटेल एंटर करायची तर तुमचा जन्म कुठं झाला तो संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे। जर वरती तुम्ही तुमचा जो ॲड्रेस फिल केलेला असेल त्याच ॲड्रेसवर तुमचा जन्म झालेला असेल तर येस ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि तो ॲड्रेस सोडून दुसऱ्या ॲड्रेसवर झालेला असेल तर नो ऑप्शनवरती टिक करायचं आहे। नो ऑप्शनवरती टिक केल्यानंतर तुमचा जन्म कुठं झाला तो संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे। त्यानंतर एज्युकेशन डिटेल ऑफ बेनिफिशरी तर ज्याला एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे त्याची संपूर्ण शैक्षणिक माहिती तुम्हाला इथे फिल करायची आहे। एज्युकेशन डिटेल ऑफ बेनिफिशरी वरती क्लिक केल्यानंतर तुमचे शिक्षण जे झालेलं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथे 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन तर तुमचे शिक्षण जे झालेलं असेल ते शिक्षण तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट बोर्डवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही 10वीला कधी ॲडमिशन घेतलं ते वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमची 10वी कधी कंप्लीट झाली ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इन्स्टिट्यूट डिटेलमध्ये तुमची 10वी कुठल्या शाळेत किंवा कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये कंप्लीट केली त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे फिल करून घ्यायची आहे आणि ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ॲड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात की आपली शैक्षणिक माहिती ही सक्सेसफुली ॲड झालेली। जर तुम्हाला अजून तुमची शैक्षणिक माहिती ॲड करायची असेल तर इथे तुम्ही अजून तुमची शैक्षणिक माहिती ॲड करू शकता।
शकता। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। त्यानंतर हॅज बेनिफिशरी मायग्रंट फ्रॉम अ डिफरंट स्टेट, तर बेनिफिशरी इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेला आहे का? जर तुम्ही इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेले असतील तर इथं तुम्हाला येस या ऑप्शनवरती टिक करायचं आहे। येस या ऑप्शनवरती टिक केल्यानंतर तुम्ही कुठल्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेले आहे त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे फिल करून घ्यायची आहे। आणि जर तुम्ही इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेले नसतील तर नो या ऑप्शनवरती टिक करायचं आहे। वेदर ॲप्लिकेशन इज बेनिफिशरी ऑफ गव्हर्नमेंट स्कीम इन अदर डिस्ट्रिक्ट, तर लाभार्थी इतर जिल्ह्यातही गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ घेत आहात का? जर तुम्ही इतर जिल्ह्यातही गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ घेत असतील तर येस या ऑप्शनवरती टिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही कुठल्या जिल्ह्यात गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ घेता तर त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे फिल करायची आहे। आणि जर तुम्ही ज्या जिल्ह्यात राहत असतील त्या जिल्ह्यातच गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ घेत असतील तर नो या ऑप्शनवरती टिक करायचं आहे। सर्टिफिकेट डिटेल एंटर करायची आहे। सर्टिफिकेट डिटेल मध्ये तुम्हाला रिजन द्यायचं आहे की एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला काय कामासाठी लागणार आहे त्याचं कारण तुम्हाला इथे फिल करायचं आहे। जर तुम्हाला शैक्षणिक कामासाठी लागत असेल तर इथं तुम्हाला एज्युकेशन असं नाव टाकायचं आहे। त्यानंतर ॲग्रीमेंट द्यायची आहे, तर ॲग्रीमेंट मध्ये तुम्हाला ही संपूर्ण डिटेल एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। त्यानंतर आय ॲक्सेप्ट ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नोटिफिकेशन येईल की या स्टेप नंतर तुमच्या ॲप्लिकेशन मध्ये कुठल्याही स्वरूपात बदल करता येणार नाही, म्हणून सेव्ह करण्यापूर्वी तुम्हाला तुमची संपूर्ण डिटेल एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओके ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर परत सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। तर डॉक्युमेंटमध्ये आधी तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे। फोटो तुम्हाला 5 KB ते 20 KBच्या आतमध्ये JPEG फॉर्मॅटमध्ये, त्याची रुंदी 160 पिक्सल, उंची 200 ते 212 पिक्सल मध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे। जर तुम्हाला तुमचा फोटो रिसाइज करायचा असेल तर या वेबसाईटवर यायचं, याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर इमेज टूल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इमेज रिसाइज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सिलेक्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो फोटो रिसाइज करायचा असेल तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर रुंदीमध्ये 160 पिक्सल टाकायचं आहे आणि उंचीमध्ये 210 पिक्सल टाकून रिसाइज इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। रिसाइज इमेज ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा फोटो 5.18 KB मध्ये कन्वर्ट झालेला आहे। जर तुम्हाला याची KB वाढवायची असेल तर इथून तुम्हाला क्वालिटी वाढवायची आहे। त्यानंतर अप्लाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अप्लाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा फोटो 9.82 KB मध्ये कन्वर्ट झालेला आहे। त्यानंतर डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून फोटो डाउनलोड करून घ्यायचा आहे। फोटो डाउनलोड केल्यानंतर इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपला फोटो हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे आपल्याला अदर डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। तर अदर डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायचं आहे। तर आयडेंटिटी प्रूफ किंवा अदर डॉक्युमेंटचा फॉर्मॅट इथं तुम्ही बघू शकता। आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला JPEG किंवा PDF फाईल मध्ये त्याची साईज 75 KB ते 500 KBच्या आतमध्ये अपलोड करायची आहे। तर ही संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला JPEG किंवा PDF फाईल मध्ये त्याची साईज 75 KB ते 500 KBच्या आतमध्ये तुम्हाला ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। तर आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे। आधार कार्ड अपलोड करण्यासाठी आधार कार्ड वरती टिक करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अपलोड फाईल ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर चूज फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपलं आधार कार्ड सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला एक ॲड्रेस प्रूफ अपलोड करायचं आहे। तर ॲड्रेस प्रूफ मध्ये तुम्हाला तुमचे शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड अपलोड करायचं आहे। रेशन कार्ड अपलोड करण्यासाठी रेशन कार्ड वरती टिक करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर चूज फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचं रेशन कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपलं रेशन कार्ड ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला अदर डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत। अदर डॉक्युमेंट मध्ये ही तुम्हाला परत तुमचं रेशन कार्ड अपलोड करायचे आहे। रेशन कार्ड अपलोड करण्यासाठी रेशन कार्ड वरती टिक करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन वरती
वरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड पहिले ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर चूज पहिले ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। चूज पहिले ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे रेशन कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की रेशन कार्ड ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे तुम्हाला एक एज ग्रुप किंवा वयाचा पुरावा अपलोड करायचा आहे। जर तुमचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर इथे तुम्हाला तुमचा वयाचा पुरावा अपलोड करायचा आहे। वयाचा पुरावामध्ये तुमच्याकडे बोनाफाईड सर्टिफिकेट असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा तुमच्या वडिलांचं डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। आणि जर तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर इथे तुम्हाला एज प्रूफ किंवा वयाचा पुरावा अपलोड करण्याची गरज नाही। त्यानंतर इथे तुम्हाला रेसिडेंट प्रूफ किंवा तुमच्या रहिवासीचा पुरावा अपलोड करायचा आहे। तर रेसिडेंट प्रूफ मध्ये किंवा रहिवासीच्या पुरावामध्ये तुम्हाला या रहिवासी प्रमाणपत्राची प्रिंट काढून घ्यायची। प्रिंट काढल्यानंतर हे संपूर्ण रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला व्यवस्थित फिल करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिपकवायचा आहे, तुमचे संपूर्ण नाव टाकायचं आहे, तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, वय टाकायचं आहे, आधार नंबर टाकायचा आहे, व्यवसाय टाकायचा आहे आणि संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे फिल करायचा आहे। ॲड्रेस फिल केल्यानंतर इथे ठिकाणाचं नाव टाकायचं आहे, दिनांक टाकायचं आहे, तुमचं संपूर्ण नाव टाकून तुम्हाला इथे सिग्नेचर करायची आहे। सिग्नेचर केल्यानंतर हे रहिवासी प्रमाणपत्र किंवा रहिवासीचा दाखला तुम्हाला रेसिडेंट प्रूफ बाय ग्रामसेवक या ठिकाणी तुम्हाला हे रहिवासीचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। त्यानंतर ऑल मॅन्डेटरी डॉक्युमेंट अपलोड करायची। तर इथे तुम्हाला ही 2 डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत। ऑदर मध्ये तुमच्याकडे LC असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा ऑदर कुठलं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करायचा आहे। सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म मध्ये तुम्हाला या फॉर्मची प्रिंट काढायची। या फॉर्मची प्रिंट काढल्यानंतर हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला व्यवस्थित फिल करून अपलोड करायचा आहे। इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, तुमचं नाव टाकायचं आहे, जन्मतारीख टाकायची, तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे, तुमचा जन्म कुठे झाला त्या ठिकाणाची संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे फिल करायचा आहे। त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिपकवायचा आहे, तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, वय टाकायचं आहे, ॲड्रेस टाकायचा आहे। त्यानंतर इथे ठिकाणाचं नाव टाकायचं आहे, दिनांक टाकायचे आणि तुमचं संपूर्ण नाव टाकून तुम्हाला इथे सिग्नेचर करून घ्यायची आहे। आणि हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म या ठिकाणी अपलोड करायचं आहे। तर रहिवासी प्रमाणपत्राची PDF फाईल आणि या स्वयं घोषणापत्राची PDF फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। तिथून तुम्हाला हे दोघं प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यायची आहेत। सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म अपलोड केल्यानंतर किंवा ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अपलोड डॉक्युमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात की आपली डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेली आहे। त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे। पेमेंट करण्यासाठी ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात की 33.60 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। पेमेंट करण्यासाठी कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर नेट बँकिंग ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पे गव्हर्नमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR कोड, वॉलेट किंवा UPI ने पेमेंट करू शकता। तर इथे तुम्हाला QR कोड ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर भीम UPI ऑप्शन वरती टिक करून मेक पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। मेक पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा QR कोड तुमच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम ने स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं आहे। QR कोड स्कॅन करून पेमेंट केल्यानंतर आपलं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर तुमच्या समोर एक रिसिप्ट किंवा पावती येईल। तर तुम्हाला या पावतीची प्रिंट काढून घ्यायची किंवा PDF फाईल मध्ये सेव्ह करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर बॅक ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। बॅक ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे डॅशबोर्डवर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनची संपूर्ण डिटेल बघू शकतात। इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, इथे तुमचं संपूर्ण नाव दिलेलं आहे, सर्व्हिस मध्ये आपण एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट साठी ॲप्लिकेशन केलेलं आहे ते तुम्ही इथे बघू शकतात। त्यानंतर आपली डॉक्युमेंट ही सक्सेसफुली अपलोड झालेली आहे, पेमेंट ही सक्सेसफुली झालेलं आहे। जर तुम्हाला परत तुमची पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तर रिसिप्ट याच्या खाली एक डाउनलोडला ऑप्शन दिलेलं आहे। तर डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमची पेमेंट रिसिप्ट परत डाउनलोड करू शकतात। त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस मध्ये इन प्रोग्रेस दाखवत आहे। ज्यावेळेस आपलं ॲप्लिकेशन अप्रूव्ह होईल त्यावेळेस इथे तुम्हाला अप्रूव्ह अशा पद्धतीचं नाव दिसेल आणि सर्टिफिकेटच्या खाली पेंडिंग दाखवत आहे। तिथे तुम्हाला डाउनलोडला एक ऑप्शन येईल। तर डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमची एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात। आणि जर तुमच्या ॲप्लिकेशन काही कारणास्तव रिजेक्ट होत असेल तर इथे तुम्हाला रिजेक्शनचं कारण दिलं जाईल। तर इथे तुम्ही बघू शकतात की आपलं एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट सक्सेसफुली अप्रूव्हल झालेलं आहे। त्यानंतर तुमचं एज,
एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी सर्टिफिकेटच्या खाली एक डाउनलोडला ऑप्शन दिलेलं आहे, तर डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं तुमचे एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट ओपन होईल। तर तुम्हाला या सर्टिफिकेटची कलर प्रिंट काढून घ्यायची। कलर प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला जिथं यूज करायचं असेल तिथं तुम्ही हे एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट यूज करू शकतात। आपण एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी 18 जून 2024 या दिवशी ॲप्लिकेशन केलेलं होतं आणि आपलं एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट हे 19 जून 2024 या दिवशी अप्रूव्हल झालं। म्हणजेच आपलं एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट हे फक्त एका दिवसात सक्सेसफुली अप्रूव्हल झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने फक्त 33 रुपयात तुमचं एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट बनवू शकतात। जर तुम्हाला ॲप्लिकेशन करताना, डॉक्युमेंट अपलोड करताना किंवा पेमेंट करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।